सकाळी मी आल्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता, त्याच्यामध्ये एक अर्जंटचा ब्लाऊज मला काल आला होता। त्या मॅडमनी उद्या त्यांचा कार्यक्रम आहे, काल गुरुवार होता, आज शुक्रवार आहे आणि शनिवारी त्यांचा कार्यक्रम आहे। अर्ली मॉर्निंग त्यांना ही साडी घालायची होती आणि अर्जंट बेसिसवरती एक वेळा ब्लाऊज शिवून होतं खूप वर्षापूर्वी, म्हणून त्या बिनधास्त अगदी विश्वासाने आल्या होत्या की इथे मला ब्लाऊज हे अर्जंटमध्ये शिवून मिळेलच। पर्याय नव्हता, हो म्हणायला लागलं, तर तोच ब्लाऊज माझा शिवून झालेला आहे। कधी कधी ॲडजस्टमेंट करायला लागते। आता हे ब्लाऊज पाहिल्यानंतर आपल्या बाकीच्या रेग्युलरवाल्या ताई म्हणणार की मी ब्लाऊज घेऊन किती दिवस झाले ताई, अजून माझे ब्लाऊज कसे काय रेडी केले नाही बरं तू। तर घ्या समजून, तुम्हालाही माहिती आहे माणसांना कधी कधी सांभाळावं लागतं। सो हा सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे। याला त्यांनी पोटली बॉल्स सांगितले होते, साडीला मॅचिंग असे हे बॉल्स दिलेले आहेत। सो खूप सुंदर असा हा ब्लाऊजचा लुक दिसतोय, कॉन्ट्रास्ट त्याला आपण बॉल्स केल्यामुळं। आणि हे बॉल्स जे आहेत किंवा ह्या पोटल्या आहेत त्या लावताना इनविजिबल पोटली कशी लावायची हे सुद्धा मी तुम्हाला लवकरच व्हिडिओ शेअर करणार आहे। तसं तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर जास्तीत जास्त कमेंट सेक्शनला कमेंट तुमच्या आल्या पाहिजेत की आम्हाला पोटली बॉल इनविजिबल कशा लावायच्या किंवा न दिसणाऱ्या पोटली बॉल कशा लावायच्या त्या सांगा, म्हणून तो व्हिडिओ शेअर करा। म्हणून हे पहा, खूप सुंदर असा या ब्लाऊजचा लुक दिसतोय। ओनियन, रेडिश ओनियन कलरमध्ये हा ब्लाऊज आहे। फ्रंट साईडला त्यांना बॉल्स नको होते, पोटल्या ज्या आहेत त्या नको होत्या, डिझाईन जी आहे ती प्लेन हवी होती, तर त्या हिशोबाने त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण हा ब्लाऊज रेडी केलेला आहे। 4 टक्स ब्लाऊज आहे, प्रेस वगैरे करून रेडी झालेला आहे। आता त्यांचा कॉल आला होता की एक 10 मिनिटामध्ये ते 15 मिनिटामध्ये त्या ब्लाऊज न्यायला येतात, म्हटलं चला पटकन ब्लाऊज रेडी झाला तर तुमच्यापर्यंत तो पोचलाच पाहिजे, मिनी व्हिडिओ का होईना। सो याच्या ज्या पोटल्या लावलेल्या आहेत त्यासो तुम्हाला आतून दाखवते पहा, खूप सुंदर फिनिशिंगनी ह्या पोटल्या किंवा हे जे बॉल्स आहेत कपड्याचे ते आपण सेट केलेले आहेत। कुठेही आतून त्याला धागे वगैरे निघणार नाहीत। आता हा जिथं जास्त जाड झालेला असेल तिथं थोडंसं हे बाहेर निघालेलं आहे, पण त्याचे धागे तुम्ही अशा पद्धतीने वरच्यावर कटिंग करून टाकू शकता, पुन्हा ते निघत नाहीत। हे पहा, या पद्धतीने थोडासा इथे जास्त पोटलीचा कपडा जाड असेल तर तो इथे थोडासा राहिला होता। सो बाकी सगळ्या फिनिशिंगने आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे। हे पहा, सुंदर वाटतोय। तुम्हाला सुद्धा ही डिझाईन आवडली असेल तर नक्की ट्राय करा। आणि कधी कधी बऱ्याच वेळेला बारीक सारी धागासुद्धा राहिलेला असतो, तो असा तुम्हाला ब्लाऊज दाखवताना किंवा हँगर लावताना लक्षात येतो। गडबडीमध्ये कधी कधी कितीही केलं तरी राहून जातं, असं आहे। तुम्हाला ब्लाऊज कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, आपलं इन्स्टा पेजसुद्धा आहे ते फॉलो करायला विसरू नका। सुंदर दिसतोय ना, मलाही आवडला। मी निवांत झाले। आज 9 वारी साड्या शिवून झालेल्या आहेत आणि ब्लाऊज शिवून झालेले आहेत 4। तर हे बघा, 9 वारी साडीचा हा ब्लाऊज आहे, ही 9 वारी साडी आहे। शाही मस्तानी या साडीचा हा ब्लाऊज आहे, छोटा छोटा